ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी. अप्पर एक्स्ट्रीमिटी मधला आज दुसरा टॉपिक आहे अल्ना अँड रेडियस बोन्स. These are the bones of forearms. This is radius. Okay, it is located at the lateral side of the arm, means this side. Okay, thumb साइडचा जो बोन असतो या साइडचा हा अप्पर बोन, लॅटरल बोन म्हणजे बाहेरच्या साइडचा बोन, याला रेडियस बोलतात. ओके, इथे रेडियस असतो आणि या साइडला अल्ना असतो. ओके, the upper end of the ulna, it contains two processes. रेडियस अँड अल्ना मध्ये आपण पहिला अल्ना बोन विषयी बघूया. इट कन्सिस्ट ऑफ two processes and two notch. Trochlear notch, articulates with trachea of the humerus. The tracheal notch which are present here, this notch is articulates with the humerus, trachea of the humerus. Then second notch is, and it forms elbow joint. The second notch is radial notch, articulates with the head of radius. रेडियल नॉच या साईडला असतो. ओके, इथे हा रेडियस अटॅच होतो, त्याला बोलतात रेडियल नॉच. अँड इट फॉर्म्स proximal radioulnar joint. ओके, दोन नॉच आहेत. या वरच्या साईडचं आपण पहिलं एक्सप्लेनेशन करतोय. दोन नॉच आहेत. दिस इज द ट्रॉकियल नॉच. दिस इज आर्टिक्युलेट्स विथ द हेड ऑफ द ह्युमरस, जे आपण कालच्या बोन बद्दल काल बघितलं, जो बोन रेडियस, तो इथे आर्टिक्युलेट्स म्हणजे अटॅच झालेला असतो या पार्टला. ओके, आणि इट फॉर्म्स द एल्बो जॉईंट. एल्बो म्हणजे ही जी जॉईंट आहे आपली, ती जॉईंट तयार होते. अँड वन नॉच इज हिअर. ओके, दिस नॉच इज नोन ॲज रेडियल नॉच, वेअर द हेड ऑफ द रेडियस इज अटॅच. हा रेडियसचा जो हेड आहे हा इथे अटॅच झालेला आहे आणि रेडिओअल्नर जॉईंट फॉर्म झालेला आहे. देन टू प्रोसेसेस, Olecranon process and coronoid process. दोन प्रोसेस आहेत यामध्ये. Olecranon प्रोसेस म्हणजे जो बोनचा पार्ट जो बाहेर आलेला असतो त्याला बोलणार प्रोसेस. अँड करोनॉइड प्रोसेस, ही दिस इज कॉल्ड अ करोनॉइड प्रोसेस, त्याला बोलणार करोनॉइड प्रोसेस. ओके, एवढं कळलंय. हेड ऑफ द अल्ना कन्सिस्ट ऑफ टू नॉच
ट्रॉकियल नॉच where the head of the humerus is attached or articulates and forms the elbow joint. कोणती जॉइंट तयार होते? एल्बो जॉइंट. And the second notch is the radial notch where the head of the radius is articulates and form a radio-ulnar joint. And two processes are present. Which are those? Olecranon process and coronoid process. This one is olecranon process and coronoid process. प्रोसेस म्हणजे आपण मार्किंग सरफेस मार्किंगमध्ये आपण शिकलो आहोत प्रोसेस म्हणजे काय. नेक्स्ट वन इज at the bottom side there is, at the lower end there is a head of ulna. यामध्ये उलटं असतं. ओके, अल्नामध्ये खाली त्याचा हेड आहे. ओके, या डिस्टिल एंडला. डिस्टिल एंड म्हणजे जो बाहेरचा भाग असतो आणि प्रॉक्सिमल म्हणजे जे जॉईंटचा पार्ट आहे त्याला बोलणार प्रॉक्सिमल एंड आणि जो पुढे पुढे आपण जातो तो पार्ट बोलणार डिस्टिल एंड. डिस्टिल एंडला हेड आहे. ओके, लोअर एंड ऑफ ulna present head of the ulna. Articulates with radius to form distal radio-ulnar joint. हा हेड आहे. हा कुठे आर्टिक्युलेट्स होत आहे? रेडियसला आर्टिक्युलेट्स होत आहे आणि हा डिस्टल रेडिओ-अल्नार जॉईंट फॉर्म होते. Next, it is separated from the carpal bones by articulating disc. And does not take part in the formation of wrist joint. हा रेडियस आहे आणि अल्ना आहे आणि हे खालचे आपले जे रिस्टचे बोन आहेत. ओके, मनगटाचे जे बोन आहेत तिथे रेडियस अल्ना बोन इथे कुठल्याही बोनला आर्टिक्युलेट्स होत नाही. ओके, इट डज नॉट टेक पार्ट इन द आर्टिक्युलेटिंग टू द रिस्ट जॉईंट. याला रिस्ट रेडियस बोनच अटॅच होतात. हा बॅक साईडला असतो म्हणजे पुढचा फक्त रेडियस जो बोन आहे हा बोन हा फक्त रिस्ट बोनला अटॅच असतो. ओके, रिस्ट बोन मनगटाचे जे 8 बोन्स आहेत त्याला अटॅच असतो या प्रकारे. ओके, दिस इज अबाउट ऑल अल्ना. ओके, इट कन्सिस्ट ऑफ 2 प्रोसेस अँड 2 नॉच. हे अप्पर एंड बद्दल बोलले आपण. ओके, ट्रॉकियल नॉच आर्टिक्युलेट्स विथ द ट्रॉकिया ऑफ द ह्युमरस अँड इट फॉर्म्स द एल्बो जॉइंट. द रेडियल नॉच आर्टिक्युलेट्स विथ द हेड ऑफ रेडियस अँड फॉर्म्स द प्रॉक्सिमल रेडिओ-अल्नार जॉइंट. प्रॉक्सिमल म्हणजे जे वरचा भाग असतो त्याला बोलणार प्रॉक्सिमल. अँड 2 प्रोसेसेस आर प्रेझेंट, ऑलिक्रेनोन प्रोसेस अँड विच प्रोसेस? कोरोनॉइड प्रोसेस.
प्रोसेस म्हणजे जो हाडाचा पुढे आलेला पार्ट असतो त्याला बोलणार प्रोसेस. Lower end of the ulna there is a head is present and it articulates with the radius to form a distal radio-ulnar joint. इथे radio-ulnar joint form होते. ओके. इट इज सेपरेटेड फ्रॉम द कार्पल बोन्स. ह्याच्या खाली जे कार्पल्स बोन येतात म्हणजे जे मनगटाचे बोन येतात त्याला ह्याचा कुठलाही पार्ट अटॅच होत नाही. ओके, अल्नाचा. इट डज नॉट टेक पार्ट इन फॉर्मेशन ऑफ रिस्ट जॉइंट. ठीक है. नेक्स्ट वन इज रेडियस. Radius upper part of radius consists head, neck and tuberosity. Head articulates with the capitulum of humerus. And also articulates with radial notch of ulna. ओके. हा जो रेडियसचा हेड आहे हा वरती ह्युमरसला पण अटॅच असतो आणि या साईडला अल्नाला पण अटॅच असतो. ओके. द head is articulates with capitulum of humerus and also articulates with the radial notch of ulna. Neck. Neck surrounded by the annular ligament. ही आहे नेक. ओके, रेडियसची नेक आहे. ओके, इथे सर्व लिगामेंट्स अटॅच असतात. नेक्स्ट, रेडियल ट्युब्रोसिटी for the insertion of biceps tendons. ओके, रेडियल ट्युब्रोसिटी आहे इथे आतल्या साईडला आहे. तिथे काय होतं, इन्सर्शन ऑफ बायसेप टेंडन्स. टेंडन्सचं नाव आहे बायसेप टेंडन्स. At lower end
there are two surface. Anterior surface, which is smooth, and posterior surface, यामध्ये दोन सरफेस आहेत लोअर एंडला, पोस्टिरियर सरफेस अँड अँटिरियर सरफेस हे स्मूथ असतात. ओके, फॉर अटॅचमेंट ऑफ द रिस्ट बोन्स. हे खालचं एंडिंग आहे, एंडिंग ऑफ रेडियस अँड एंडिंग ऑफ अल्ना. खालचा पार्ट स्मूथ असतो फॉर द अटॅचमेंट ऑफ रिस्ट बोन्स. नेक्स्ट आपण रेडियस आणि अल्नाबद्दल बघितलंय. नेक्स्ट आर द रिस्ट बोन्स. देर आर 8 carpals, 5 metacarpals and 14 phalanges are present in the palm. Okay, total 14 bones are present. 8 carpals, 5 metacarpals and 14 phalanges. झालं हे लिहून. रेडियस तुम्हाला ॲटलिस्ट 3 ते 4 सेंटेन्स लिहिता आले पाहिजे. द अपर पार्ट ऑफ द रेडियस कन्सिस्ट ऑफ हेड, नेक अँड ट्युब्रोसिटी. हेड आर्टिक्युलेट्स विथ द कॅपिटलम ऑफ द ह्युमरस. कुठे आर्टिक्युलेट्स होत आहे हे सांगायचं आहे तुम्हाला, आणि त्यामध्ये कुठले कुठले पार्ट्स आहेत एवढं तरी एक्सप्लेन करता आलं तरी तुम्हाला मार्क्स मिळून जातील. ऑल्सो आर्टिक्युलेट्स विथ द रेडियल नॉच ऑफ द अल्ना. नेक सराउंडेड बाय द ॲन्युलर लिगामेंट अँड रेडियल ट्युब्रोसिटी. इट इज इनसाइड द. या दोघांच्या थोडंसं आतल्या साईडला असते. रेडियल ट्युब्रोसिटी फॉर द इन्सर्शन ऑफ बायसेप्स लिगामेंट्स, बायसेप टेंडन्स. द लोअर एंड देर इज अ 2 surface, anterior which is smooth and posterior surface. Next one. Capitulum is the part of humerus. हा जो ह्युमरसचा खालचा पार्ट आहे त्याचा एका साईडला कॅपिटलम प्रेझेंट असतो. तुम्हाला मी ह्याच्यामध्ये दाखवला नाही आहे कॅपिटलम डायग्राममध्ये. दिस पार्ट इज नोन ॲज कॅपिटलम. हा जो खालचा पार्ट आहे त्याला कॅपिटलम बोलणार. ओके, इथे रेडियस अटॅच असतो. हा खालचा पार्ट रेडियसचा. दिस वन साइड पार्ट, हां, कॅपिटलम. नेक्स्ट वन इज स्केलेटल ऑफ हँड्स. झालं हे स्केलेटल ऑफ हँड्स. There are 3 parts. वीडियो जरा पॉज करा. पॉज करा. Bones of the hands, there are 3 parts: carpals, metacarpals and phalanges. Total carpal bones are 8. Metacarpals 5 and phalanges 14. Okay, 3 parts are there: carpals 8 bones, metacarpals 5 and phalanges 14. In carpal there are 2 rows. This is known as
प्रॉक्सिमल रो अँड दिस इज नोन ॲज डिस्टल रो. ओके, दोन रो आहेत, दोन रो आहेत. हा खालचा रो याला बोलणार प्रॉक्सिमल रो, वरचा रो आहे त्याला बोलणार डिस्टल रो. ओके, प्रत्येक रो मध्ये 4 बोन्स आहेत. प्रॉक्सिमल रो मध्ये 4 बोन्स आहेत, स्कॅफॉइड, ल्युनेट, ट्रॅक्वेट्रम, पिसिफॉर्म. ओके, हे नावं तुम्हाला पाठ करावे लागणार. TO डिस्टल रो मध्ये 4 बोन्स आहेत, ट्रॅपेझियम, ट्रॅपेझॉइड, कॅपिटेट अँड हॅमेट असे 4 बोन्स आहेत. ओके, प्रत्येकाला शेप वाईज नावं दिलेली आहेत. द कार्पल बोन्स आर टोटल 8 बोन्स अँड each one is naming according to the shape of the bones. It forms the wrist. ओके, या 8 बोन्सने आपलं काय होतंय, हे रिस्ट पूर्ण फॉर्म होते. ओके, त्यामुळे हे एकमेकांवरती सरकतात, त्यामुळे काय होतंय, आपल्या रिस्टची व्यवस्थित मुवमेंट होते. ॲबडक्शन, ॲडक्शन, सर्कमडक्शन यासारख्या मुवमेंट्स होऊ शकतात. ओके, हे सर्व बोन्स आहेत हे एकमेकांवरती सरकत आहेत. ओके, या मुवमेंटला आपण बोलणार दिस मुवमेंट इज नोन ॲज ग्लायडिंग मुवमेंट. जातं कसं, दोन एकमेकांवरती सरकतात, 2 सरफेस आहेत ते एकमेकांवरती सरकतात, त्याप्रमाणे हे जे बोन्स आहेत एकमेकांवरती ग्लाइड होतात, त्यामुळे आपल्या ही रिस्टची जी मुवमेंट आहे ही होऊ शकते. ओके, रिस्टची जी मुवमेंट आहे ही होऊ शकते. ॲबडक्शन, ॲडक्शन, सर्कमडक्शन या ज्या टोटल 8 बोन्स प्रेझेंट आहेत त्यामुळे ह्या मुवमेंट्स होऊ शकतात. हे जे बोन्स आहेत एकमेकांवरती ग्लाइड होतात म्हणजे एकमेकांवरती सरकतात. ठीक आहे, हे कोणते कोणते बोन्स आहेत, प्रॉक्सिमल रो आहे यामध्ये आणि डिस्टल रो आहे. प्रॉक्सिमल रो मध्ये 4 बोन्स आहेत, डिस्टल रो मध्ये 4 बोन्स आहेत. प्रॉक्सिमल रो मध्ये स्कॅफॉइड आहे, ल्युनेट, ट्रॅक्वेट्रम, पिसिफॉर्म हे 4 बोन्स आहेत. डिस्टल रो मध्ये ट्रॅपेझियम आहे, ट्रॅपेझॉइड आहे, कॅपिटेट आहे, हॅमेट आहे. ओके, शेप वाईज नावं दिलेली आहेत. हे झालं कार्पल बोन्स. अँड टोटल 5 मेटाकार्पल्स आर प्रेझेंट. मेटाकार्पल्स आर स्मॉल लॉंगेस्ट बोन म्हणजे स्मॉलेस्ट अँड लॉंगेस्ट बोन. ओके, लॉंग पॅटर्न आहे, जे लॉंग बोनचं जसं पॅटर्न आहे तसंच हे मेटाकार्पल्सचं पॅटर्न आहे. ओके, त्याला 2 एंड आहेत आणि मध्ये शाफ्ट आहे. And total phalanges are 14. These are the distal part of the hand and it is attached with each other. The proximal base, it consists of the proximal base, shaft and head. The thumb has a 2 phalanges. Thumb ला किती phalanges आहेत, टोटल 2. ओके, आणि बाकी सर्वांमध्ये पण 2 phalanges आहेत. सॉरी, 2 phalanges आहेत. टोटल 14 फॅलेंजेस आपल्या इकडे प्रेझेंट आहेत. सॉरी, इथे अजून फॅलेंजेस, इथे जॉईंट्स पण आहेत. ओके, फक्त यामध्ये 2 फॅलेंजेस प्रेझेंट आहेत आणि बाकी सर्व थंबमध्ये 1 2 3 असे प्रकारे प्रेझेंट आहेत. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 टोटल 14 phalanges. ओके, इथे आपला लोअर अप्पर एक्स्ट्रीमिटी हा पार्ट संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण लोअर एक्स्ट्रीमिटीज घेऊया. ठीक आहे, कळलं आहे. यामध्ये 3 पार्ट्स आहेत. स्केलेटल ऑफ हँड्समध्ये 3 पार्ट्स आहेत टोटल. कार्पल्स आहेत, कार्पल बोन्स किती आहेत, 8. मेटाकार्पल्स किती आहेत आणि फॅलेंजेस 14. कार्पल बोन्समध्ये 2 लाईनी आहेत. ओके, प्रॉक्सिमल रो, प्रॉक्सिमल म्हणजे या साईडचा आणि डिस्टल रो म्हणजे पुढच्या साईडचा. ओके, प्रॉक्सिमल रोमध्ये 4 बोन्स आहेत, स्कॅफॉइड आहे, ल्युनेट, ट्रॅक्वेट्रम अँड पिसिफॉर्म. अँड डिस्टल रोमध्ये 4 बोन्स आहेत, ट्रॅपेझियम आहे, ट्रॅपेझॉइड आहे, कॅपिटेट आहे आणि हॅमेट. ह्या सर्वांमध्ये ग्लायडिंग मुवमेंट होते म्हणजे जातं कसं एकमेकांवरती सरकतं त्याप्रमाणे ग्लायडिंग मुवमेंट हे
जे बोन्स आहेत एकमेकांवरती सरकतात, त्यामुळे आपल्या रिस्टमध्ये व्यवस्थित मुवमेंट्स होऊ शकतात. ओके, ॲबडक्शन, ॲडक्शन, सर्कमडक्शन यासारख्या मुवमेंट्स होऊ शकतात. ओके, नेक्स्ट मेटाकार्पस. मेटाकार्पस टोटल 5 आहेत आणि यामध्ये प्रत्येक मेटाकार्पलला 3 पार्ट आहेत. हेड, दोन्ही बोथ एंड आणि मधलं आहे शाफ्ट. ओके, त्यामध्ये प्रॉक्झिमल एंड अँड डिस्टल एंड. डिस्टल एंड म्हणजे पुढच्या साईडचा एंड अँड प्रॉक्झिमल म्हणजे खालच्या साईडचा एंड आणि मध्ये शाफ्ट. ओके, अशा प्रकारे 3 पार्ट आहेत कुठल्या मेटाकार्पल्समध्ये. अँड फॅलेंजेसमध्ये टोटल 14 फॅलेंजेस आहेत. ते पण स्मॉल स्मॉल आहेत. फक्त थंबमध्ये 2 फॅलेंजेस आहेत, बाकीचे 4 फिंगर्स आहेत, त्यामध्ये 3 फॅलेंजेस आहेत. टोटल 14 फॅलेंजेस. कळलं आजचा टॉपिक? बोन्सची नावं